माझं नाव उत्तम अर्जुन काळे. मी भारतीय जनता पार्टी सिडको मंडळाचा उपाध्यक्ष आहे. येणाऱ्या महानगरपालिके संदर्भात जे आता यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 27 मधून मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे. ही नावं जे आता डिक्लेअर झाले त्याच्यामध्ये आम्ही आमचं नाव चेक करण्यासाठी गेलो असताना बघितलं की त्याच्यामध्ये आमचं नावच नाही. नंतर आम्ही तिथं विचारपूस करण्यासाठी कलेक्टर ऑफिसला गेलो. तिथं त्या मॅडमांना भेटलं. मॅडम म्हणलं आमचं नाव नाही नाही याच्या संदर्भात. मॅडमने त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिला त्यांची डिटेल काढा बुवा काय यांचा विषय नावाचा तो. त्यांनी डिटेल काढल्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला मृत्यू दाखला दिला का तुमचं डेट झालेलं आहे म्हणे. हा माणूस राहायला मखमालाबादला आहे. जो डेट झालेला माणूस आहे डुप्लिकेट सर्टिफिकेट जोडून दिलं आमच्या नावाच्या आधारावर. म्हणजे फक्त नाव सेम होतं उत्तम अर्जुन काळे. त्यांचं नाव माझं नाव. बाकी त्यांच्या पत्नीचं नाव वेगळं आहे, माझ्या पत्नीचं नाव वेगळं, आमचा ॲड्रेस वेगळा, त्यांचा ॲड्रेस वेगळा. मी 125 मध्ये राहिला आहे, ते 123 मध्ये राहिला आहे. हे सगळं वेगळं वेगळं असताना सुद्धा जे BLO असतो त्यांनी शहानिशा केली नाही. काही नाही, डायरेक्ट त्यांनी येऊन तिथं ते रेंजचा काय ऑनलाईन असेल किंवा काय ऑफलाईन असेल त्यांनी त्यांच्या फॉर्म तिथं सबमिट करून दिला. हे डेट झालेले आहे म्हणजे. त्यांच्या या आधारावरती त्यांनी आमचं नाव डायरेक्ट डिलीट केलेलं आहे. आणि होणाऱ्या महापालिकेत आम्ही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे. तर इलेक्शन लढायचं आहे आम्हाला. आता इलेक्शन आलं 2 महिन्यावरती. त्यांनी आता टायमावरती असं शॉर्ट करून टाकला. म्हणजे आम्हाला संशय आहे का जे BLOला मॅनेज करून काहीतरी आमचे जे विरोधक असतील त्यांना काय मॅनेज केलं, त्यांना काय पैशांची देवाणघेवाण केली असेल आणि आमचे नावं त्याच्यातून त्यांनी उडून टाकलेले. पुढची भूमिका काय असेल? आता पुढची भूमिका मी कलेक्टर साहेबांना काल भेटलो. मी त्यांना निवेदन दिलं, अर्ज दिला का बुवा आता आम्ही काय करायचं याच्यामध्ये. ते म्हणे आमच्याकडे या स्तरावरती नाव टाकण्यासाठी काही पर्याय नाही. मग त्यांना म्हणलं पर्याय काय. ते म्हणजे तुम्हाला पर्याय मुंबई निवडणूक आयोगाच्या शाखेत जावं लागेल तुम्हाला. तिथं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागेल. म्हणलं तिथं नाही झालं तर मग तुम्हाला ते हायकोर्टात जावं लागेल म्हणे. आता आमची तयारी आहे हायकोर्टात जाण्याची. बघू आता निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय देतात त्याच्यावरती. नाही तर मग हायकोर्टात जाऊ. पण आम्हाला न्याय भेटला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. महापालिकेत इलेक्शन लढायचं आहे आम्हाला.